तुझी बहीण कुठे गेली शिमी? असेल करा नाही, मला ते थोडी शंका येते का खायची शिमीचं थोडस मना विचित्र असं विचारलं आता. मग आता नवरा सोडून आपल्या जवळ येते तिचं मन विचलित होणारच आहे ना. हा मग टेन्शन येत असेल तिला का आपलं कसं होतं कसं झालं, पण आता नवरा नाही निघाला डांगावरती काय करणार. नशिबाची भोग राहते सगळी. थोडस लक्ष राहू दे बरं का. कायच म्हणजे काय म्हणून राहिले तुम्ही? नाही 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 तिच्या का बा असं. तिच्यावर काय लहान पोरगी आहे ती आता. अरे नाही लहान, मग आता आपल्या काही कुणी येतं जातं, तिला आपण एक तर राहत नाही ती नाही बरोबर. मग घर सांभाळते ना ते आपलं. हा ना मग. हा म्हणून म्हणलं थोडस लक्ष राहू दे. लक्ष आहे मग. काही गोष्ट जर घडली ना तर आपल्या नाव कुठून राहतोय. अहो, गोष्ट घडायला ती बाहेर जातच नाही. टीव्ही आणि ती बस, मोबाईल सुद्धा नाही वापरत ती. कोण माहिती मोबाईल नाही वापरत? सीमा माझ्या खाता नाही वापरत. मी तर काल पाहिलं जेवण झालं होतं, मोबाईल घेऊन बाथरूम मध्ये बोलत होती. हा काय बोलत होती तू? बाथरूम मध्ये आणि मग मोबाईल घेऊन. हा. म्हणून म्हणलं कोण बोलायचं, मी तिला आवाज दिला कोण आहे रे, ते म्हणा आवाज दाजी मी. म्हणलं बरं बरं चालेल. मग आता काय म्हणायचं? मग तुम्ही माणसं कोण सांग बोलती? आता आपण काय म्हणणार? आता मग असं म्हणलं तिच्या भावाशी कोणाची मग तुमची कोण लागत नाही का ती? माई मिळून ना. अहो, काय बोल राहिले तुम्ही? आता बाय तर मी बसाल आवाज देते तिला. बाय बसाल मी काय बनवू? थांबा थांबा मी बोलतेच तिला. हा, सीमा काय ग इकडे ये बरं. पा काय ग इथं दाजी काय म्हणून राहिले? बस काय बस. काय शेबे काय रात्री आपण जेवण केले बरोबर, केले? हा आणि जेवण बिवण झाले हो, तू बाथरूम मध्ये फोन बोलत नव्हती? पाहिलं का दाजीचं काय डोकं आऊट झालं? बाय खरं बोला. घ्या आणि मी लगेच बाथरूम येत होतो तर तू बाथरूम बसली होती फोन बोलत होती. मी एवढा तुला आवाज दिला का रे, का म्हणलं कोण आहे, तर तू काय म्हणली मला का दाजी म्हणलं मी आहे. बरं म्हणलं जाऊ दे, म्हटलं मी जातो उघड्या म्हणलं रात्र. मग बॅटरी घेतली घरातून आणि मग तिकडे गेलो आंब्या झाडाखाली. सीमा तो फोन वापरते. नाही का गाणे म्हणत होते बाथरूम मध्ये बसून? हा पा बरं. या ना तर काही काय? वाटत दाजीला संशय काय? का? जाऊ का नको तुमच्याकडे का जाऊ दुसरीकडं? म्हणजे गाणे म्हणत होती. हा करमत नव्हतं मला, मग गाणे म्हणत होते. म्हणजे तो आवाज मला ओळख येत होता का? तुम्हाला माझी बहीण जड झाली का? अरे ते मला जड नाही होईल, मग तिला कवरही राहू दे, त्याबद्दलचा काही शंका नाही मला. फक्त व्यवस्थित राहा, माझं हे मत आहे. व्यवस्थितच आहे मी. हा. सांग जरा तो नवऱ्याला. तो वर्ष आम्ही घरदार सोडून जातोय, आम्ही दिवसभर राहण्यात राहतोय बरोबर. ओके, चोऱ्या मारा केल्या काय करत? अगं चोऱ्या नाही करणार तू मला काय? अगं ते मग असं- चोरी का बहिणीची करशील का तू? तुम्ही आता घरीच्या फरशावर सोडून जातो. मग आपल्या तेच म्हणून राहिले मी. घरी आपल्या घरी कुणी येत जात, हा बे वाटत. मला घेऊन जात चालूच आहे कुठं? वावरात. हा तुला राहण्यात तू काय करते, काळी पडशील परत. तो लग्न करायचंय सीमा. मग दादा कशासाठी पाठेल तुला इकडं? चांगलं स्थळ पाहायचंय, लग्न करायचंय. हा पण मग दाजी काय चावून राहिले ऐकते ना. बाय मला तो बहिणी सांगायचं काम आहे. हम्म. परत मग कानाला जर ऐकायला आले ना मग तुला ठोकेल मग. माणसं जात जायचं ते. बरं मी सांगा आता ऐक. आता हे आल्यापासून हम्म. तो आपल्या जाण्या हम्म. आपल्या गावातला हा, खालच्या आळीचा. हा त्याचं काय? त्याच्या चक्र किती वाढले इकडं. अहो त्याशी आपल्याकडे- पावडं न्यायला आलतो माझ्या हा. त्याशी. तो काय त्याच्या घरी पावडर बिवडर आहे का? आता मला काय हा, तो माहिती? शेतकरी नाही का? त्याला माहित नाही का आपल्याला वस्तू काय लागत म्हणून? तो प्रत्येक वस्तू आता जशी इकडं आली का हम्म. तशी पावडी दे, काय रे टिकाऊ दे, अगं त्याला लागत तेच मागतो ना तो. पाईप दे, ही कोणती पद्धत? त्याला जे हा? लागतं तेच देते ना मी. का दुसरं देऊ त्याला मी? अरे तू देते तो घरात पाहिला का तुम्ही? तू देते त्याच्याबद्दल नाही घरात बरं. पाहिला का तुम्ही? धरलं का त्याला मला काही करताना बोलताना? हा काही बोलायचं काही चावडायचं बर जाणवे तू दे माहिती सोय लावून कुठते नाही ग, जाऊ दे ते असंच येते. तुला कोणी काही बोलणार आहे का? मला माहिती ना तू नाही तशी. त्या जाण्याचे बहुत सांगतो नजर चांगली नाही. मला माझ्या बहिणीवर भरोसा आहे. बर तो भरोसा आहे तुझ्या हा. बहिणी? बर सांभाळ व्यवस्थित. सांभाळ म्हणजे काय? मला काय करायचंय, झालं कमी जास्त जेव्हा जगाला दिसाल ना मग तेव्हा तुला ठोकेल मग मी. बरं तू अक्षाला तू. हा आम्ही चांगलेच आहे. आमचा खानवट चांगला आहे, तुमच्या हा. खानवट नाही. बरं बरं तुमचं पहा तुम्ही. झाल्यावर सांगाल बहीण ना. लग्नाच्या आधी गेली पळून. झाल्यावर कळ तरी मी झाकून ठेवलं का नाही? ऐक हा? ए बाय हा तो बोललो का? मग तुमच्या बहिणीचं सांगितलं कोणला? हा? सांगितलं मी कोणला तुमची बहीण पळून जाईल म्हणून? ए मग ती माझ्या बहिणीचं काय काढता तुम्ही? ती माझ ती गेली, हा मी सोडून दिला विषय, पण माझ्या दारात नाही पाऊल तिचं. हा मग माझ्या बहिणीचं आम्ही लग्न लावून देणार आहे. ती का पळून नाही गेली हा. कोणा माग? मी पळून गेले झाकून ठेव. मग तरी मी अजून कोणाला म्हणले नाही सीमा. हा. काय मला नाही म्हटली ना कधी. आता मग? कळतंय मला.
काय म्हणतो जाऊन दे बाई आणखी आमचं जोगडं करायचं. त्यांना माहिती तुम्ही कायच्या बोलत होत्या कायचे बोलू जाते जेव्हा घडल ना तेव्हा कळ. अवघडायला आपल्या घरी कोण येतं? तुमच्याशिवाय कोण येतं माणूस? काय बी बोलत तुम्ही माझ्या बहिणीला. तिला जर राग आला तिच्या मनाला वाईट वाटलं तर राहीन का ती आपल्या जवळ? काय दाजी बोला त्या काय नाही वागत आहे. केलेला माझ सोयरे आता तुमचं खूप झाले. काय म्हणजे हा ती तुमच्या बहिणी तुमच्या तुम्ही भेटायची म्हणजे नाही. काय आमच्या बहिणीच आम्ही मिटायचं. हा 8 दिवस झाले घरी नाही ती. कोणाची बाई? तुमची बहीण घ्या आमचं पाहिलं जातं तुमचं पा. असं आहे ते. मला मोकळं करून दे. सोयरे तुमच्या घरी नांदत होती. मी विचारता होईल एकदा ठेवा. तुम्ही मारून टाकली का काय केली ये मला इकडे येऊ नका सांगू. तिकडे रातचं 9 वाजता घरातून लिहून जायले. मग तेव्हा सामान फोन करायचा ना फोन चौकशी करायची. पाहिलं जरा का? आपल्या घरी येईल नाही. आपल्या डोळ्याचं झाकून आणि दुसऱ्याचं ए, पाहायचं तोंड बंद- वाकून. तोंड बंद करा. हा हा विषय मोठा आहे. तोंड बंद कर. हा पाहुणे तुमच्या ये अरे हे सोंग डोकं बंद करा रडायचे. हा मी बाई बहीण जिवंत विचारेल जिवंत. अहो त्यांची बायको गेली आणि तुम्ही हा, मध्ये सोंगड करू राहिले. हा हा पाहुणा कसा खेळेल मला माहिती ना. हा पण तुमचा खानोटा नाही चांगला. ए तुम्ही फोन करा. दात वाढले. हा असाच पळकुट आहे तुमचा खानोटा. दुसऱ्याचे फोन हा उचले ते का दुसऱ्याचे फोन मा फोन मग तुम्ही आताही सांगू राहिले का मला. हा मग आता मरेल नाही जिवंत ते फोन करतो ना माझाच आवाज येते. म्हणजे माणूस आहे कोणती पुन्हा लावून गेली. गेली. हॅलो कुठे आहे का चला का पाहुण्याकडे गेली का त्यांचे नातवाईक आहेत त्या बहीण भावाचा कसा कळवळा आहे. म्हणजे तो नंदाच्या घरी आहे काय असं 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 अगं तो नवरा आला येणं तेव्हाच मला मिटून द्या तुमची बहीण सांभाळू घ्या आणि पार्कात द्या ही कोणती पद्धत रड सुटला आल्या आणि त्यात तो भाव जाईल तो वावाच पहा तुमचा खानोटान म्हटलं आता थांब तुला दाखवतो म्हटलं आमचा खानोटा तुला कसा घ्या आहे. इकडं मी पाहते कोणते पाहुणे बरं मी आहेत. काय आता ऐक ना हा. गजरे व्हिडिओ कॉल करा. घरी जाय त्यांच्या पाहुणा आला इड जरा बोला त्याच्याशी बोल. वजरी जोड. का ग गदडी मला विचारून नाही गेली तू तो मोठा पाडीतील आलेल मी. हा माझा फोन कट करते नाही का तू. हा लाज वाटते पाहिजे तुला काय दिवस मला काय त्याचे लेकर मला सोडून गेली तू. अहो तुम्हाला बायको सांभाळत नाही आली का पाहुणे? हा मागून कोण बोलतोय मागून कोणता आवाज माझा सांग तू. अहो तुमचा दाजी कोण आहे काय बोला तुम्ही. कोण गंग्या हा तुमचा दाजी हे पाहुणं उळवळाच बी नाही काय. अगं तू तिला नव्हती मी तिला विचारून आले त्यांच्या घरी फोन केला तर माझं काय चालू आहे. हा ते तर म्हणे इकडे येईल नाही. पाहिलं तुमची बहीण कशी आहे आणि पाहुणं बी कसं आहे. ते बरं पाहुणे फोन दे बरं ते पाहुणे फोन दे पाहुणे फोन दे लवकर. अरे पण आता तुम्ही काय कळत का जा पाहुणे येडापाड करा काय जाती नाही तुमच्या बहिणीची नाही ते गेलेली ती तिला नसतो. तुमच्याच बहिणीची नाही ही नसली का डोक्यात दगड घाला. हं? तिला नसते माहिती का काय गाव कोळपीक काय करीतच नव्हतो तिला पहिला. हा करीत होतो. तुम्ही माझ्या बळच गळ्यात लोटली बाईक गेलतो आम्ही 8-15 दिवस पण तो विषय नाही पण तिने डायरेक्ट माझं गळ्यात टाकू दिली. मग पळून गेल्या मग कोणाच्या गाड्यात झालं कोणाच्या गाड्यात पडायचं बरोबर आहे. तोच सांग. हो बरं घातलं गळ्यात नमू खावा का नाही तर मापासून गेली पुढं पळून माझं काय करायचं. ये नाही आमच्याकडे चिंते कुठे येईल कुठे जाणार तुमच्याकडे जाणार ती नाही आपल्याकडे आले ना आमच्याकडे आले तरी पाठवून देऊ आम्ही. हा त्यांना इज्जत ती काय ठेवायची वस्तू आहे का जा तुम्ही ठेवायची वस्तू आहे ती तुम्ही लय लेकरं बाळाला भाकरी घाला कोण नाही लय दिलं. त्रास दिला असून तुम्ही म्हणून गेले असं. आणली असेल तुम्ही हा. नाही हो बाई मी तिला 5 बोटं लावली अजून. हे परत आपल्याला खाऊ कटू वगैरे बघा, जा तुम्ही आता आल्या आल्या निरोप देऊ आल्या आम्ही. मला. हा? तुम्हाला निरोप देऊ आलं. आणि मला तिला चेक करावं लागेल. काच तिला काय आजार आहे काय काय बोला त्या दिवस गेली बाहेर मी सुट्टी हा वा आपलं प्रत्येक तेच चालू आहे याला चेक करायचं फोन करायचं आणि हिच्या याच्यात हात घाला मा फोन कर. वाय असं कोण बोलत होतं तुमच्याला? मग काय बाईचा नवरा येतो कसं बोला. असल्या पाहिजे ते प्रत्येक आला का असंच करतोय तिला चेक करायचं आणि हात घालून पाहायचं हे काय उपयोगाचं त्याच्या तोंडाला सवय लागेल. ए तुमची बहीण आली तर घरात घ्यायची नाही. असे पळकुटे लोक इथं ठेवायचे नाही. घरी का आला आले हे? आलीच कोण? तुमची बहीण. हा? ना माग काय तुला फोन केलता
आणि तो नवरा इड काल आलता. तो पण रात्री 9 वाजेपासून जाईल पळून. हा गेलते. मग कुठं तो नांदाची होती ना? हा कोण गेल तू मला म्हणा कशी गं? मा नांदाची गेली. हा मग का बरं गेलं पळून? तो लय मारित बाई, मला नाही राहायचं. हा पाहिलं ना, पाहिलं ना. पाहिलं नाही वळ पा पाहिले. अहो काय तुमची बहीण रातभर पाहिजे गाय ना पासून अंगावर. तुम्ही घरात घेऊन राहिले हा म्हणजे रातभर कुठं होती विचारा ना तिला. तिच्या नांदाच्या घरी काय नंदाच्या घरी होती. काय रातभर गाय म्हणजे नंदाच्या घरी होते मी. हा मी काय कोणाचा हात धरून पळून गेले होते काय? मग असं गेले आमच्या असं आई बापाने पळून नाही आम्हाला हे वळण. त्याचे हा. पैसे संपले आले घरी. तुमच्या आई बापाने तुम्हाला तसे वळण लावेला. मग एका रात्री बोला पैसे आम्हाला हा मग बरोबर आहे ना. आम्हाला तुला लाज वाटते बोला मी नवऱ्याजवळ राहते. तुमचंच खानोटा आलाय. वरच्या डोळे आपण हा. नीट राहा, तुमची बहीण पळून हा, येऊन इथं आली. तिचा कानोटा पहा कोण तुमचा पण आधी. पळून गेले मी कोणला माहिती मी पळून नवरा आला गेलो. होता बाई इथं. नवऱ्याचं काय खरंय? त्याच्या बगली बारा खिशात गारा, त्याचं काय खरंय? आलं रडायला लागले. दुनियाचा लफडे वाचतो आम्ही, त्याचे किती लफडे निस्तारले ते मा भावाला आणि मला माहिती. बाय. अहो ननंदबाई पण तुमचे 2 लहान लहान पोरं सोडून गेल्या तुम्ही हा. तो बरं जेवायची खावायची मग? आलं. हा, मग त्याचा जणू बाई तो चट हा, सांभाळ बरोबर आहे ना. आणि ज्या आवा ठेवले त्या आवा घरी येतील, नाही, स्वयंपाक नाही. करून देतील. खाऊ घालते बरोबर. काय बहिणीला साथ देतो बाई आम्ही. नाही, बरोबर आहे बा. असं असंच घडलं हा. पाहिजे. ती काय देते का तुम्हाला. बोला नाही हा पाटा आहे भावाली. मग तिला आता तिला म्हणून जायचं तुझ्या नवऱ्याच्या घरी. का जाईन मग म्हणजे मा बापाचं इडं काहीच नाही का? बाई बहीण कवर राहू शकते. बाप दादा इष्ट आहे म्हणजे पळून गेल्या तुम्ही घरात अंकुशाला मला घेतल्या. पाप लावी सुटल्या. पळून जायला ते बाई बहीण. देव नारायण तपतो तुमचंच काहीतरी पुढे येईल. हा. आमचं हा आम्ही नाही तशा. हा माय बहीण माझ्या जवळ आहे पाहिले ना. मग बहिणीचा काय संबंध इडं तो जवळ राहायचा? हा सांग. म्हणजे मी त्याची बहीण असून त्याच्या जवळ राहू शकत नाही. तुझी बहीण चालत तिचं चालेल. पळून झालं होती का तिचा नवरा डांगावर नाही निघला म्हणून ती इथं आहे. आणि मा नवरा तो नवरा चांगला पोरं सोर आहे. मा नवरा नाही ना डांगावं. हा. आणि पोरं म्हणून ते मी गेले रात्रीतून पळून त्यानं माडवाक्यात पाटा उचलून मारून टाकले असते मग काय केलं असतं. पुढं पाहिले असते बाई बहीण. हा? तरी तो आले मी त्याला विचारले का तिला पाहिलं. मी जिवंत विचारले म्हणलं तुम्हाला. मग राहा दोघं बहीण भाऊच आम्ही जातो. हा बाय. आता तुमचा सपाटा करायचा. आहे का जाऊ दे, जाऊ दे. काय चला आता फरक तिला नाही पडत. जेवण बिव करत चला. चल, ऐक. स्वयंपाक कर चल तिला. तर या. चल गे कुठ बाया चिव चिव हा, चिव चिव, करीत चिव, चिव सुटल्या बाई. जेवण करतो आणि मी हा? शिनाला लावून येतो. आंबे आणतो आंबा रसाला. हा मग तुझी हा? बहीण आली ना भाऊ, आता. काय रे तुला काय खरू नाही रे, काय- काय खायची तू? नाही नाही. तो बाबा अगं बाकुळे काय ए बाकुळे ये बाई, हिला काय झालं. बाकुळे काय अगं हिला पाय कोरड्या उलट्या झाल्या. काय झालं सीमा. अरे रे 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 देवा. काय दाजी तुम्ही चवा- काय आलं गं? ठेवून राहिले का? दोघीची दोघी बहिणी चावळत होत्या. का रातभर तुमची बहीण गायब होती काल घरात घेत्या हा खारोटा तुमचा खारोटा पा या पाहून. काय झालं सीमा तुला. हा. अहो, ते दवाखान्यात न्यायला का आंबा खाल्ला तिला. हा. काय रे काय. आंबा चॉकला हा आंबा चॉकला. नको दवाखाना नको. हा नको दवाखाना. तिला दवाखान्यात विचार काय झालं विचार. मग काय झालं. तुम्ही काय दाजी गागू राहिले ओरडू राहिले. काय झालं? हिची तब्येत बिघडली अशी फुगली फुगली आणून राहिली काय कोण. हा? थांब मला पाहू दे. मला काय सांगू. सीमा तिनीच वरोटाला आला का बदकी कोंबडी दिसती बदकी कोंबडी तर कोंबडीवाणी जागी सीमा? कॉटन पाट खरं सांग काय गडबड आहे. डुंगण आणि डांगण सुटायला लागले. हं? यांना काय सांगत या लोकांना. तुम्हाला सांग इकडे सांग. काय झालं मला सांग. तुमच्या गावाचा तो जाण्या नाही का, ज्याने त्याचं काय. त्याचं मला पुरवतं त्याचे दिवस गेले. हा सांगू नको तू ओरडू नको दाजी. अगं यो कसा यो खाईस तुला माहिती नाही मसन जोगी यो कच्चा खाईन मला. त्याला सांगूच नको तू. त्या बाईलाच नको तू सांगू. चाल आता इकडे ये. अरे काय चाललंय हा? चाललंय यांचं? तिला काय जा- गोळी देते मी. काची पोट दुखू पाडायची हा हा पोट दुखू राहिलं. पाडायची पाडायची गच्चीवर खाली पाड आणलं गच्चीवर. खाली पाडायची गच्चीवर आणलं. हा? खाली पाडल्याशिवाय कसं काय गोळी देऊ राहिली कसं काय बरं सांग सांग आता गच्चूर यो आणलं काय तमाशा बात आहे. बरोबर आहे ना बा? आमचा तमाशा पाहायला लागतो तुम्ही. तू बा बहिणीला काय म्हणत होती तो खारोटा कसा आता सांग कसं मला आहे? कसं म्हणली हा? रात्रभर तुमची बहीण गायब झाली होती आता हा. हे. तुला का मला बोलायला जागा ठेवली. हा? हा लाज आहे का तुला. अगं यायचा जण्यामुळेच झालं खूप खूप सगळं. चांगली काय 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 हे काय कोणता जार्या जन्या जन्याचं तरी मी म्हटलं जऱ्याचे गरके का होऊ राहिले जास्त इकडे मग तुम्हाला आनंद झाला का. आनंद झाला. तेव्हाच तो- हा? जर बा सारख्यानं जर दाजी जर एका टाळा काही जर बोलला सर तरी लगा बहिणीला सांगितलं सर का दाजी मला असं म्हटलं बरं का अक्का
मेवणीच्या नात्याला विश्वास पडला आज होईल का काही तू ऐकलं का गागाट केला पहिले जवळ बाई, आणि काय लोकांचे करणार? हा? लोकांना देते मग घरीच खाल्ला हा. अगं बाई हा? काय नावले हा? गाडी छान. खराब करून काय हम्म. लाज आहे का काही हा ना. नाही बहिणीवर डोळा तुमचा हा ए, मेवणी तुमच्या बाईने सांगायचे नाटक हा? मला नाही सांगायची अरे तुमचा खाला पा कशा बाहेर बाहेरच चरून येत्या म्हणजे हा? घरात नाही चाललं दाजी. हा. भाऊजाईला बाहेरचं सण होत घरातलं नाही. जन्याचं सण हो बाबा घरात तिनं सांगितलं ना कोणाचं आहे मी लग्न लावून देईन तुम्ही नका बरं, ते त्रास सगळं? आणू. तुम्ही नका त्या टेन्शन सगळ्यात हा. त्याला 3 पोर आहे बायको आहे. चार असू दे हा. त्याच आहे ना मी लग्न लावून देईन हा ना. अजिबात माझ्या लावून ठेवायचं तुम्हाला तो पाडायलाच लावी तुम्ही तुमची सांभाळा तुमची अरे सांभाळा बाई बाई कवाई नांदायला जाणार रे हा, हा. बाई बाई नांदायला जाणार रे नांदायला जाणार. तसं हिला नवरा भेटेल का काऊन नाही हा? भेटलं काऊन आता असं दिवस गेल्यावर असं गच्चूर हा? तो करणार आहे ना हा करेल ना त्याने काय वचन दिलं असं तेव्हाच पुढे गेले ना ते हा? म्हणजे बायको पोर असं वचन आणि दिलं मग? का? अरे वा. अशा वाचनाच्या गाड्या आहे ना अशा कितीकच भरल्या आणि कितीकच खाली झाल्या बाबा गाड्यांनी. तुमच्या बहिणीला सांगा आपल्या मध्ये बोलायचं नाही बरं का तुम्ही आले. बरोबर आहे तुम्ही बा बहिणीला आल्या आल्या किती बोलल्या हा? किती म्हणजे बोलल्या आज आहे बापाचं घर हा. आज भावाचं घर तिकडे तुझी बहीण चालत हा. नाही. आणि मी चालत नाही त्याची बहीण नाही का जनरल फोनला हे हा? बाया. लावूया चंपू कसं येत नाही तो पाहू दे. तो का येईल हे पहा आता ना, लग्नच लावून देईन तो माझ्या दारातच येऊ शकत नाही कस काय नाही येणार फक्त पोरं बोलू शकाल हा. येईल तो हॅलो हॅलो जन आहे का हा खालच्या आळीचा हा 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 बाबूराज बायको बोलते बोला ना मामी मामी कोण आहे? मामी नाही. बकुळा आहे मी बकुळा हा हा इकडे या ना आमच्या घरी थोडं माझ्या मेवण्या बाई का हा काय म्हणता या ना आमच्या घरी मेवण्या बाई का याची कोण कोण बेवडी नाही मग आता मोठी मेवणी लागल ना मी त्याची अरे हा हा मग घरी या बरोबर बरोबर काय त्याच काही नाही फक्त गच्चुरा हा ना दाजी घरी या त्याच्यावर तुम्ही बेवडी झाली मोठी नका आता मला काम आहे मी सीमाल भेटून आता झालो घरून तुमच्या हा ते झालं सगळं पण घरी माहित झालं माहित झालं हा अरे लय आनंदाची बातमी पेढे आणू काय मग हा येताना पेढे काय घेऊन या बरं गोड तोंड करायला ना या दोघच काळ तोंडायचं जिलेबी आणा कोण आहे अजून हाय मा नवरा आहे महिना देले तिला तर खेळच झाला आता बरं मग काय सोयरीकच करून घेऊ आज. हा लवकर या मग आलो आलो पाहिलं ना नाहीतरी म्हणला का तो पेढे आणला तुम्ही तोंड गोड करायला हा माझी बहीण असं बस घर नाही घुसत कोणाचं तुम्ही आता एक पेढा देऊन गोड खायच्या हा पण तुम्हाला नाक राहिले का नाक आमच्या नाकाचं भजा होतं, तुम्हाला काही समजा नाही, आमच्या नाका सांगा पहिल्याच भाज्यावानी नाकाची हा बरोबर हा. नाकाची जाऊ हा? दे त्याला. फारफाट्या तोंडाची नाक नाही ना तिला हा? 20.5 करू येतो म्हणला ना तू येतो नाही म्हणला. म्हणला का नाही म्हणला का तो हा हा मग बर कसा येतोय कसा तो करतोय नाही का म्हणल हीच त्याला नाही म्हणली नाही हा हा, जेव्हा तो हा म्हणला का तेव्हा ही म्हणली हो. सीमा त्याला लग्नाला बळजबरी करा आता आता कर येतोय ना हा. तेव्हा आता हे बघ तो काय लग्न करीत नाही, कसा करतो मी ते पाहतो म्हणजे? त्याच्या घरी जात त्याच्या बायकोला सांगतो काय काय तो लक्ष नाही तुम्हाला खेळ नवऱ्याचं. करायचं काम खेळ करणार वा वा. भाऊ, मला घेऊन जमून दिलं नाही मला घेऊन चल मला हा चाल बरं आपण दोघं जाऊ तू मला म्हणली ना तुमच्या घरी आता. का इड का म्हणजे काय तुम्हा भाऊ का तो नवरा केला काय त्याला तिची हा? मग तो तर म्हणला होता मला येऊ दे तो ती नाही म्हणली म्हणून मग मला सवती मी जाते निघून माझ्या नवऱ्याच्या घरी सवती वा मग ए, नको बाई नको माझा डोकं जाणे आहे ना आणि चल त्याच्या जा, जा, जरी चल. त्याच्या जरी जाते चल. कसा करते पाहतो हा काय बाई आले ना कसे बहीण भाऊ आहे खेळवणे बाई घरात अगं पण नाही खेळवणे. सीमा आता विचार करायचा ना का आपण बहिणीच्या घरी आहे अगं मला काय माहित तुझा नाही असं करणार तुझा नाही आलं रोज रोज आणि होऊन गेलं चला आता घरात गोळी गाळी खाय जाऊ दे, चल. तू करतोय ना लग्न हा